श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण आलो होतो 8व्या अध्यायावरती। 8वा अध्याय आपला अर्धा पूर्ण झालेला आहे। तर चला आता अध्यायामध्ये आपण पुढे वळूया। गवळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले। त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्यांची पूजा केली। रात्रीच्या पत्री म्हणजे बेलपत्री। रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेले, पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही। तेव्हा तिने तिथे येऊन त्याला धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तनतन निघून गेली। ते पाहून त्या गोप बाळाला खूप दुःख झाले। तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही। तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला। त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे। पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील, तुझेही सर्व मनोरथ पुरतील। वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले। महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले। त्यांनी खूप गर्दी केली। चंद्रसेनही तिथे आले। त्यांनी गोप बाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले। हे वृत्त समजतात शत्रू राजांची मने पालटली। त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले। ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली। गोप बाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे सांगताच ती आनंदाने रडू लागली। श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याचे काय सद्भाग्य प्राप्त होते हे पटवून दिले आणि त्यांच्या पुत्राच्या मस्तकी आपलं वरदहस्त ठेवला। त्यामुळे ते महाविद्वान झाले। त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मवृद्धांनी आश्चर्य केले। त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली। श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली। त्यानंतर श्रीपादांचं शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागले। त्यांच्या पुत्राचा विवाह झाला। त्यांना पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले। गुरुकृपेने त्यांचे परम कल्याण झाले। इथे आपला 8वा अध्याय संपत आहे मित्रांनो।